हे पिऊ, अगं हे अहो अलकाताई, आमचं ना पळून जाऊन लग्न करायचं ठरलेलं हो. 11 वाजेपर्यंत नाक्यावर थांबलेलो, ही आली नाही म्हणून पाईपने वर आलो, ही झोपली आहे. हे पिऊ पिऊ पिऊ, बाबा झोपू दे ना. बाबा, ही अशी झोपून राहिली ना, मी कधीच बाबा होणार नाही. पिऊ पिऊ, अगं उठ ना, आपल्याला जायचंय ना. हे चोर नाहीये, चोर नाहीये, मी चोर नाहीये. तेजस तेजस तेजस, तू आता काय करतो इकडे? अरे डार्क सर्कल्स येतात, झोपत जा प्लीज. आपलं ठरलं होतं ना पळून जायचं म्हणून, म्हणून मी आलो एवढं रात्री. चल पटकन. मी विसरलेच, माझं गोंधळच होतो. सॉरी. एक मिनिट. बॅग नाही भरलीस अजून? हो भरते भरते लगेच. चल यार पटकन, चल लवकर. जायचं ना आपण? हो चल, ती बॅग भर आणि चल पटकन. जायचं. ए प्रिया, अगं रडू नको ना. हे बघ, ऐक, हे बघ, हे बघ, हे तुझं रडणं ऐकून ना लोकांना वाटेल मी तुला पळवून नेलं नाही. अगं रडू नको प्रिया, सगळ्यांना वाटेल मी तुला छेडायला आलोय म्हणून. रडते. फसवलं फसवलं, एका मुलीची गंमत गंमत. कसं फसवलं? रडायचं नाही बाळा, रडायचं नाही. आपलं ठरलंय ना पळून जायचं. मला घर नाही सोडवत आहे, मला इथेच राहायचं. म्हणजे मला तुझ्या बरोबर यायचंय, पण ना मी असं कसं जाऊ ना, मी लहानपणापासून इथेच वाढलीये. असं कसं चालेल यार प्रिया? हे आपलं ठरलं होतं ना जायचं म्हणून. तू चिडतोय नाही ग, चिडलं नाही काही. परत गंमत गंमत, एका मुलीला फसवलं फसवलं की नाही. चल ना आता, चल. घराला बोलू नको हा, ते घर आहे माझं, असं पक्ष नाही एका रात्रीत बदलायला. प्रिया, हे सगळं ना तुम्ही पाईप वरून चढून यायच्या आधी सांगायला पाहिजे होतंस, कळलं ना? मी माझी हाडं रिस्क मध्ये टाकून आलो एवढा. इथे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तुला तुझ्या हाडांचं पडलंय. ए प्रिया प्रिया, अगं असं नको ना करू. ते बालिश आहे अरे, ते नको. हे बंद करूया आपण प्लीज. हे खूप बालिश होत चाललंय, तुला सवय लागली आहे त्याची, कळलं ना? आणि काय ते पटकन सांग. हे बघ, विमानातनं उडी मारल्यानंतर पॅराशूट फाटकंय, हे कळल्यावर कसं होतं तसं झालंय माझं. मला सांग पटकन, तू येणार आहेस की नाही माझ्यासोबत? मी येणारच आहे, मला यायचंय. मग चल. तू बाबांना सोडवत हा पोरींचे बाबा. ए प्रिया प्रिया, अगं बाळा, बाबांना कसं सोबत घेऊन जाणार आपण? बाबांना सोबत घेऊन गेलो तर आपण पळून गेलोय असं होईल का? ते नाही ना. मुळात तुझे बाबा येतील का आपल्या सोबत? बरं बरं, ते आले तर ते पळतील का? केवढं पोट आहे त्यांचं. आपण पकडले जाऊ ना? नाही नाही, कसं पकडले जाऊ? बाबाच आपले बघ, हा बेसिक घोड आहे. बाबांना आपण घेऊन जाऊ शकत नाही. हे रितसर लग्न लावल्यासारखं होईल. आपल्याला पळायचंय प्रिया, चल पटकन. कोणी यायचं? मी एकदा जायच्या आधी बाबांना भेटून घेते. बाबांना कुठे भेटतेस? बरं, एक काम करू, मी खिडकीतनं परत खाली जातो, दारातनं आत येतो आणि तुझ्या बाबांकडे तुझा हात मागतो. बस. नको 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 नको. अरे त्यांचा काही भरोसा नाहीये. ते आता हो म्हणतील, उद्या परत नाही म्हणतील. ते राजकारणात आहेत रे, शब्द फिरवतात ते असे. असं मी तुमच्याच पक्षात प्रवेश करणार आहे असं 3-3 पक्षांना सांगून तंगून ठेवतात ते. तू त्यांना हात मागितला आणि ते म्हणाले ठीक आहे हात देतो, पोरगी ठेव. मग काय करणार तू? हे म्हणजे बाबा तुझ्या असे टॉपचे. मग तुमच्यात मॅच्युअर्ड कोण आहे? भाऊ आहे का तुझा? भावाशी बोलू का मी? नको 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 नको. तू त्याला हात मागितलास ना, तो तुझा हात तोडून तुझ्याच हातात ते. काय? तो डेंजर आहे. तो खूप तो असं खूप असं हायपर होतो आणि तो असं काहीतरी करतो. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मागे एकदा ना माझ्याकडे असं बघितलं होतं एका मुलाने की ताई हा रस्ता तिकडनंच जातो ना, तर ते हे बोट बघून त्यांनी ते तोडून त्याची चेन करून गळ्यात घातली. एवढ्या उंगल्या आहेत तुझ्या भावाच्या अंगात? मस्करी मस्करी, एका मुलीची गंमत. कसं फसवलं? प्रिया ऐक ना, हे खरंच बंद करूया आपण. हे खूप बालिश होत चाललंय, तुला खरंच सवय लागली. तू दादाला नको बोलूस काही. नाही तो खूप डेंजर आहे. बरं ठीक आहे ठीक आहे. मला एक सुचलंय प्रिया, ऐक. हे वर्क होईलच. आपण एक काम करू, तू ना तुझ्या बाबांसोबत, आईसोबत, दादासोबत राहा, सुखी राहा. मी जातो. नको ना, जाऊ नको ना. तू गेलास ना माझं लगेच लग्न लावून टाकतील. प्लीज प्लीज. मग तुझ्यासोबतच राहायचंय, नाही जगू शकत. प्लीज प्लीज. पण ह्याला काय अर्थ आहे यार प्रिया? हे तू एक काय ते नक्की सांग यार मला.
हळू बोलतो का जरा? दादा बाहेर बसलाय मॅच बघत. सॉरी गप बस. सॉरी ठीक आहे, पण आता काय करायचं सांग पटकन. मी येते. खरंच? हो थँक गॉड. चल 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 पटकन बॅग घे. तो बने तिकडे थांबलाय मंदिरात. मी जरा कपडे घेते, 1-2 फक्त. ए प्रिया, तू खूप टाइमपास करतेस यार. पटकन अरे पटकन ते कपडे तर घ्यावे लागतील ना, असंच जाणार का? पटकन घे, चल पटकन घे. थांब, हा लागेल, हा असू देत बाहेर जायला, हा पण लागेल, हा घरात घालायला लागेल. तो निळा ड्रेस कुठे टिकल्यांचा ड्रेस होता माहिती का? आई ए, अगं, आई एकटं बोलतेस. आईला का बोलतेस? भाऊ बसलाय ना तुझा बाहेर, तो घेईल ना. माझं ना गोंधळच तर लक्षातच येत नाही. पहिल्यांदाच पळतीये ना मी. हा मी रोज पळतो. माझा पोरी पळवायचा बिझनेस आहे. काय ती बोलते? बसेल ना, मला घेऊन नाही. अगं चांगली आहे का? घे ती आणि चल पटकन. हळू बोल ना तू, हळू बोल ना. येईल ना दादा एकदम, मग काय करणार तू? चल चल प्रिया. हे पकड. हे काय आहे यार? तू 2 कपडे बघून अख्खं कपाट घेतलंय यार. एवढं लागणारच ना, तू असं काय करतो? हे बघ हा बाबांनी घेतलेला माझा फेवरेट ड्रेस आहे. तो लाल कुठे गेला? तो हे बघ हा लाल ड्रेस माझा लकी ड्रेस आहे. हा थोडासा टाईट आहे तो, पण हा घातला ना की परीक्षेला मला सगळी पोरं गपचूप उत्तर सांगतात. या पोरांच्या ना हे सगळे लागतात ड्रेस. तू घे हे सगळं मग झालंय. चल चल उघडायला लावू नको. चल आता चल. हे थांब ना. तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? हे म्हणूनच आलोय मी इथे. मी काय अंडा पाव डिलिव्हर करायला नव्हतो आलो. काय? ऐक ना, आपण पॅन्झीला घेऊयात सोबत प्लीज. कोणाला? तो तुझा कुत्रा? कुत्रा म्हणलास तू त्याला? अगं मग कुत्राच आहे. कुत्रा नाही म्हणायचा, मित्रासारखा आहे तो माझ्या. तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो तो माझ्यावर. ए, मी टेन्शन मध्ये असले ना की त्याला कळतो, तो येतो धावत माझ्याकडे, शेपटी हलवतो, अंग खांद्यांवर खेळतो. मी खेळीन ना. अंग खांद्यांवर मी खेळीन ना. पाहिजे तर तुझ्यासाठी सेफ्टी पण हलवी. हवं तर मला पॅन्सी म्हण, पण आता चल. ठीक आहे चल 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 चल. पॅन्सी शेपटी हलव. यार हे नको यार. हे प्रिया खूप बालिश होत आहे यार. हे कसं आहे? चल चल पक्क चल. अरे हे कसं टाकायचं? ते पॅन्सी नाही तर मग मी टोटोला तरी घेत. बघ प्रिया, तुझा दादा खूप खतरनाक आहे. तो इथे यायच्या आत चल. अरे तेच सांगते. ए प्रिया, हे प्रिया प्रिया, अगं तुझा दादा येतोय. आता काय करायचं? अगं मला लपव पटकन. तू दादा आत यायच्या आत लपव मला. अगं टोटोला कुठे लपवते? मला लपव ना. काय करते? इकडे दे मला चादरी खाली लपव. हा. ए मी दिसतोय हो. दिसतोय आता दिसतोय. हा आता नाही दिसत. हा हा. शांत बसा. या बोल ना दादा. येस. मस्त. प्रिया, तो तेजस तुला अजून फोन करतो काय का? नाही. मला सांग, त्रास दिला तर. मी असं काही फेसबुकला कमेंट वाचली त्याची. हो का? मला सांग, त्याने तुला जरा तरी त्रास दिला ना, मला सांगा. असा कुदवीन. आधीच तोंड मुंगुसासारखं आहे, नाही माकड बनवून ठेवलं ना तर लक्षात ठेव. असा आवाज कसला आला ग? मी ओरडले. अशी हो. न मारता ओरडून दाखवशील का? हो. 1 2 3. त्याने त्रास दिला तर मला सांग. ओके, म्युझिक. ए प्रिया, तुझा भाऊ खरंच खूप डेंजर आहे अगं. हो ना. चल आता चल. चल 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 चल. हे मी काय म्हणते, पटकन फ्रीज घेऊयात का सोबत? काय घ्यायचंय? काय फ्रीज. फ्रीज घ्यायचंय? हो.
बाबांनी ना मला तो गिफ्ट दिला होता. तुला माहितीये घरात कोणी त्याला फ्रीज म्हणतच नाही, पिऊचा फ्रीज म्हणतात. पिऊच्या फ्रीज मधनं आईस्क्रीम आणा, पिऊच्या फ्रीज मध्ये दूध ठेवा. आता मी गेल्यावर त्यांना आठवण येणार पिऊची. पिऊ आले, पिऊ बाळा इकडे बस. हे बघ, तुझ्या बाबांनी ना लहानपणीपासून तुला मूर्ख बनवलंय अगं. हा, पिऊचा फ्रीज म्हणून ना पिऊच्या खाऊच्या सगळ्या गोष्टी ठेवल्यात अगं त्या. कसं आहे, पालकांच्या बोलणारा एवढं गंभीर घेऊ नये अगं. लहानपणी नाही का बाबा म्हणायचे, पिऊचा चांदोमा आमा. हो, तो पण घेऊन जाऊयात. आपल्या बापाचा आहे तो. नाही ना, चल ना मग आता चल, खूप उशीर झालाय. मी खूप समजवतो तुला, चल पटकन. फ्रीज तर त्यांचं आहे, वॉशिंग मशीन घेऊन जाऊयात का? वॉशिंग मशीन घ्यायची, वॉशिंग मशीन घ्यायची. घे वॉशिंग मशीन घे, हा बेड घे, हा पंखा घे, तो एसी घे, एसी सगळं घे. अगं मी चिडत नाही, रडू नको अजिबात. काय 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 बघून मोठं केलं ग तुझ्या बाबांनी तुला? कुठले सिनेमे दाखवले? की सिनेमांच्या नावाखाली फक्त ते पॅकर्स अँड शिफ्टर्सच्या ऍड दाखवल्या? हे काय फ्रीज घेऊन जाऊया, वॉशिंग मशीन घेऊन जाऊया, कळतंय का तुला? मी पळायची गोष्ट करतोय, पळायची. लोकांपासून लपून आपल्याला पळून जायचं होतं प्रिया. रडत बस, मरो तिकडे, मी चाललो. काय चाललंय? प्रिया ताईंना गणपती हवा आहे का विचारायला आलो होतो. खिडकीतून? अरे चा, ही तर खिडकी आहे, मला वाटलं हे दार आहे. वा तेजस वा. ती खिडकीच आहे ना. एक मिनिट पिया, एक मिनिट. खिडकी आहे. पियू ताईंना विंडो शॉपिंग आवडते म्हणून खिडकीतनं विचार. मज्जा मज्जा, गंमत गंमत. नाही मी गंमत करू काय? अरे चा, याला मी ढकललं, मला वाटलं मी याला आत घेतलं. गंमत म्युझिक. नमस्कार. वा. विशाखा सुभेदार तुम्हा सगळ्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत करते. वा. आणि नाविन्य मंच आयोजित गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बरं का, आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे, आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे अंशुमन विचारे नाईट. ओहो. हा, तर अंशुमन विचारे यांना मी, म्हणजे कसं आहे, या कार्यक्रमाच्या दरम्यान बरं का अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे. जसजसा वेळ येईल तसतसं तुम्हाला कळेल. तर तत्पूर्वी मी आपल्या प्रमुख पाहुण्यांना रंगमंचावर आमंत्रित करते, पण तत्पूर्वी माझी एक छोटीशी कविता. वा वा. बरं का, धन्यवाद. कवितेचे बरं का बोल असे आहेत. एक होता मोदक, लाडूला म्हणाला, ए मी तुझा भाऊ. एक होता मोदक, लाडूला म्हणाला, ए मी तुझा भाऊ. गणराय आले धावत, म्हणाले, ए मी तुम्हा दोघांना खाऊ. सुंदरशा अशा छोट्याशा कवितेनंतर बरं का मी आता आपल्या प्रमुख पाहुण्यांना रंगमंचावर आमंत्रित करते, पण तत्पूर्वी वा. तत्पूर्वी बरं का मंडळी, एकदा गणरायाच्या नावाचा जयघोष. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. वा, काय प्रसन्न वाटलं नाही का? आता मी रंगमंचावर आमंत्रित करते आपले आजचे प्रमुख पाहुणे अंशुमन विचारेजी यांना. जोरदार टाळ्या. अहो विचारे या, मी दोनदा पुकार केलं.
अहो नाही ते दोनदा तुम्ही पोपट केलात ना म्हटलं आता तुमचं होऊन जाऊ दे सगळं मगच येतो ना. अगं बाई हो का हो ना. या ना या सॉरी हा माझं लक्ष नव्हतं सॉरी सॉरी हा ना. तर मंडळी नाविन्य म्हणजे आयोजित ऐका ना ते नाविन्य असेल नाविन्य असं कसं असेल नाही का. नाही नाही ते की नाही नाविन्यच आहे हेच आमचं नाविन्य आहे अच्छा, बरं अच्छा. का. प्रमाण भाषेत आम्ही बहुबोलीचा वापर करतो. बहुबोली बरं का बाहुबली नाही. तुम्हाला आपलं बाहुबली वाटेल गंमत गेली आहे. नाही, असं. तर आम्ही असा वापर करतो. तर नाविन्य कला मंच आयोजित या अंशुमन विचारे यांचा सत्कार करण्यासाठी मी नाविन्य मंचाच्या ज्या सर्व आहेत विशाखाताई सुभेदार यांना मी मंचावर आमंत्रित करते की त्यांनी यांचा स्वागत करावं. अच्छा तुम्ही विशाखा- स्वतःला बोलवताय का. एक मिनिट हा. अच्छा, अच्छा. विशाखाताई कृपया रंगमंचावर या. यांचं स्वागत हे देऊ मी यांना विशाखाताई. ठीक आहे. तुम्ही इथपर्यंत आलात तुमचं खरंच खरंच धन्यवाद. Thank you. तुम्ही खरंच मला यांच्या स्वागत करण्याची संधी दिली याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार. येऊ मी आता. हो हो विशाखाताई तुम्ही या. थँक्यू. विशाखाताई हा काही म्हणालात का. नाही मी म्हटलं विशाखाताई तुम्ही पहिल्या रांगेत तुमची जागा ठेवली आहे तुम्ही तिथे जाऊन बसा. हो हो हो. ऐका ना याच्यामध्ये स्किट संपेल आपलं. सगळं एक पात्री चाललं मी पण आहे नाही, नाही करणार. मी काय म्हणतो आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया का. अगं बाई हो हो हा. आता आपण ताबडतोब कार्यक्रमाला सुरुवात करूया बरं का. हे बघा इथे तुमचं सगळी व्यवस्था केलेली आहे. हा तुमचा बॅनर आहे इथे तुमचं बसतान मांडा. हे काय लिहिलंय काय? अंशुमन विचारे 300 रुपये 350 नाईट फक्त हे काय आहे म्हणजे मला कळलं नाही. काय आहे हा की नाही देणगी दाखल कार्यक्रम आहे की नाही. मग स्वकुशीने कुणाला देणगी द्यायची असते तर 350 रुपयाच्या वर द्यावी असं आम्ही जाहीरपणे लोकांना सांगितलेलं आहे. त्यामुळे 350 रुपये. हो. आपण असं काय करताय ते त्यामुळे सगळ्यांना कळतं ना की माझी नाईट 350 आहे फक्त म्हणून. असू द्या. असं ते का असं काय म्हणता तुम्ही. एक तर लोकांना बऱ्याच लोकांना नाईट म्हणजे मानधन हेच माहिती नाहीये. माझ्याबद्दल गैरसमज निर्माण होतील ना. 350 साठी बरंच फोन येतील माझी जाऊ दे मी काय काय नाही. बरं आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो. हा. तर मंडळी बघा हा कार्यक्रमाला सुरुवात होते. टाळ्या. रसिका हो नमस्कार. गणरायाच्या चरणी वंदन करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. वा आज माझ्या कार्यक्रमात माझ्या साथीला आहेत एक मिनिट. ए साथीदारांचं पाकिट ठरलं नव्हतं बरं. नाही ते ठीक आहे. नाही नाही तुम्ही याबद्दल काही बोलला नाही. नाही नाही काळजी करू नका ते मी बघतो. नाही मग नंतर तुम्ही माझ्या अंगावर याल मी नाही, पैसे नाही, नाही, नाही. माझ्या कन्वर्टीला नाही 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 डोंट वरी काळजी करू नका काळजी करू नका. मग त्यांचा नाश्ता वगैरे मी सांगितलेलं नाहीये का? हां ठीक आहे सुरू करू का. हो हो तुमच्या मैफिलीला सुरुवात करा. वा 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 माशाअल्लाह माशाअल्लाह. ऐका ना बहुत खूप ऐका ना बहुत खूप. ताई अजून बहुत. नाही सुरू झालंच नाही अजून सुरू व्हायचंय माझं सुरू व्हायचंय. तेच म्हणजे ते जे काही तुम्ही सुरुवात केलं अप्रतिम. नाही मी आवाज तापवतोय. हो, मी लोकांना तापवते. टाळ्या. काय काय हे जरा गाडीची अनाउन्समेंट करा. मध्येच पार्किंग करून ठेवली कोणीतरी. ऐका ना हे तुम्ही जरा नंबर पण गाण्यांच्या मध्ये तुम्ही वाचा करा हो. मी गायक आहे मी असं अनाउन्समेंट करायला अहो काय. तुमच्या एवढ्या सुरांमध्ये माझा कुठे बेसूर आवाज अनाउन्स करून टाका. हे बघा पटकन वाचा हा नंबर. ऐका ना सगळं कोणी विचित्र मूर्खासारखी मध्येच गाडी लोकांचा उगाच खोळंबा होतोय नाही का. अगदी वेडे असतात लोक तुम्हाला सांगते. करा पार्किंगचं तेवढं सांगू का. हॅलो रसिकाने एक नम्र विनंती. MH02 B23 ही गाडी कोणाची असेल त्यांनी जरा गाडी हलवा. कोणाची आहे बघा नंबर परत सांगा. MH02 B23 हे बघा B21. अय्या माझीच आहे. तुमची गाडी तुम्ही हे मलाच मारो एक तर त्यांना सांगा कार्यक्रम संपल्याशिवाय मी गाडी बिडी काढणार नाही मधली. हा सांगून ठेवा त्यांना. नाही काढणार मला काही करायचं ते करून घ्या. हा ते गाडी काढणार नाहीयेत. थंडकावून सांगा. हा त्या थंडकावून गाडी काढणार नाहीयेत. नाही काढणार. आम्ही नाही काय म्हणतो होतो मी सुरू करतो सुरू करतो ना असं काय काहीच सुरू झालेलं नाही अजून. उगाच आपलं मध्येच गाडीचं काढलं तुम्ही. सारखी चढली माझ्या गाडीचा प्रॉब्लेम आहे या लोकांना.
सुरू कर. सारखं आपलं गाडी 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 मला अजिबात हो. पटत नाही लोकांना ना हॉलवाल्यांचा काहीतरी प्रॉब्लेम ऐका ना. गाडी 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 ऐका, ऐका, ताई. माझी बिचारी ताई. कोपऱ्यात लावलेली गाडी ह्यांना त्रास होतो सारखा गाडी ऐका ना, ताई, झालं गाडीचं हो, झालं. हो. आता आपण मलाच दाबू तू? हो बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. सारखी मी ती गाडी गाडी खूपते या लोकांना हा, बरोबर. नुसते टवळे हा, एवढी सोन्यासारखी गाडी बघवत नाही नेला ना सारखं गाडी 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 ऐका ना, हो ऐका ना, मला सुरू तर करतो ना. कशाला सारखं गाडीचं करताय तुम्ही? माझी गाण्याची गाडी पुढे जात नाहीये. तुम्ही प्लीज आपण गाण्याचा आस्वाद घेऊन बसले. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्व. ऐका ना हो, ऐका हो, ऐका ना हो, हो हो ऐका ना बाई, हो विशाखाती आई ते वाजवायला आहे, याला मी पैसे देणार नका ना मध्ये. अहो, सगळं मी- ताल अहो, मी बिघडतो, ताल धरणार. बेताल होते गाणं हो सगळं. का? प्लीज समजून घ्या ना. सॉरी क्षमस्व हा वाजवा जर पाणी द्या मला प्यायला. सारखं हो ऐका ना, काय होतं माहिती का, खूप असं आस्वाद घेता येत नाही मी यामध्ये. इथेच ठेवते हा तांब्या घ्या तुम्ही हरकत नाही. काय असं काय होतं माहिती का, म्हणजे सूर लागतो ना. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत आता पाहू, पैंजण प्राण हा पैंजण कोणाचं पडलं इकडे? सर्वथा जाऊ हे पैंजण पाहे. पैंजण कोणाचं पडलंय काय हे बघा. अहो, तुमचं काय मध्येच चाललंय, मध्येच काय पैंजण आहे हे? अहो, नाही तसं बाईचं पैंजण आहे ना, चारित्र्यावर संशय येतो हो लगेच. गाणं बरोबर झालं तर गायकावर संशय येतो ना, असं काय करताय? पैंजण द्या. पैंजण कोणाचं तुम्ही गाता गाता सांगा ना असं त्यांना. कसं सांगणार मी? हे बघा ना पैंजण पैंजण आहे का कोणाचं पैंजण? पैंजण कुणाचे पडले ते बघा. पैंजण 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 कुणाचे. काय चालू ते? मला गाता येत नाही. मध्येच पैंजण तुम्ही. अहो नाही कसं कोणा महत्वाचं विचारायचं असेल सोना. अहो, मग तीन शोधायचं ना माझ्या. बरं, ऐका कोणाचा पैंजण आहे बघा, ओळख पटवून घ्या बरं का. पैंजण माझ्याकडे आहे. हा गाण्याला सुरुवात करा तुम्ही. गाणं विसरलो. काय गाणं होतं रे माझं? हरिणीचे पाडस आहे. तुम्हाला माहिती आहे? हरिणीचे पाडस हा. मला माहिती आहे गा तुम्ही. हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये. हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये. मज लागी जाहले तैसे देवा. हरिणीचे पाडस. ऐका सावध. हरिणीचे पाडस हे कांगारू खाली बस ग. हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये. व्याघ्र ऐका ना, मी काय म्हणतो, काय ते ठरवा ना, काय करायचं नक्की. का हे मध्ये मध्ये का सध्या डिस्टर्ब करताय? नाही काय आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान ना भिशी फोडायचं ठरलं होतं 8 आपण वाजता. दरम्यान माझा कार्यक्रम तर होऊ दे ना. नाही 8 वाजता भिशी ते सांगते बायकांना 8 वाजता भिशी फोडूया असं. आपण 8 आता वाजले कसं काय? वाजली ओ मग चला जरा भिशी फोडायची वेळ आता कधी पिशी फोडणार ना असं? नाही नाही कसं हा, माझा आहे? कार्यक्रम ऐका ना, मी नाही, ऐका ना, मी आम्ही निघून जाईन, मला लक्षात ठेव. खूप अहो, होतंय. असं कसं पेमेंट घेतल्याशिवाय जाणार का? हा ते पेमेंट आहे ना, पेमेंट बरोबर. आपण भिशीचा कार्यक्रम करूया. नको, ऐका ना, खूप त्रास बघा, होतो. बघा मग अशी तुम्ही पैजण मग असं गाता गाता दाखवलं की नाही हा, ते- तसं आपण पटकन भिशी फोडून घेऊया. चुकून झालं होतं. ऐका पटकन भिशीचं हे बघा चिठ्ठी काढा, नाव सांगा, गाण्यात कार्यक्रम होऊन नाही जाईल. होत. तुमचं गाणं थांबणार नाही, शपथ माझी. चला भिशी फोडूया. चला या. कुठं हो तुम्ही? हे हरिणीचे पाडस. हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये. मज लागी जाहले तैसे देवा. हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये. मज लागी जाहले तैसे देवा. बायो नारकर बायो नारकर बायो नारकर कोण गायलं? बायोनारकर भिशी लागले आली ग बायो
हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये. ऐका हो, काय करता? ऐका ना हो, एक सेकंड हो, काय ऐका हो, हलत कसं? नमस्कार नमस्कार. तुम्ही माझी भिशीसाठी निवड करून तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानते. आणि हे जे आहेत अंशुमन विचारे 300 रुपये 50. ऐका ते नका वाचून, ऐका ना. 350 रुपये नाहीत फक्त, यांचे सुद्धा मी धन्यवाद मानते मनापासून. चेक घे बायो, घे चेक. वा वा, अभिनंदन बायो. वा वा, ये या. ऐका ना, ऐका. शाबास. चला भिशीचा कार्यक्रम गाणं सुरुवात तुमचं करा. सगळं झालंय का हो? मला काहीच करताय, लोकांना आस्वाद घेता येत नाहीये. हो देणार ना, तुम्ही आस्वाद द्यायला तर आलेला आहात आणि पेमेंट तयार आहे बरं का. हा, चला गाणं सुरुवात करा. या. पेमेंट नाही व्यवस्थित होणार आहे. कोऱ्या कोऱ्या नोटा भरायला घेतले. कुठं हो तुम्ही? हरिणीचे पाडस. तिकडेच आहे अजून. हरिणीचे पाडस कांगारू बनून गेले, कुठे आलो मी रे वाचवत देवा. यात्रेचे पैसे द्यायचे राहिलेत बरं का. अष्टविनायक यात्रेचे पैसे राहिले ज्याचे ज्याचे त्यांनी मला आणून द्यावे इथे रंगमंचावर. मी इथे उभी आहे बरं का. मला यात्रेचं कॅन्सल नका करू, मी आधीच सांगते. मी लिस्ट वाचून दाखवते. कशाला लिस्ट वाचता? मी गाणं चालू आहे, कशाला लिस्ट वाचताय तुम्ही? तुम्ही मध्ये मध्ये लिस्ट वाचा नाही. अशी कशी वाचणार मी गाणं? लिस्ट कुठला? अहो तुम्ही वाचा. हो मी सांगते ऐका ना, तुम्हाला. ऐका. अहो, वाचा हो. अहो, लोकांचा आस्वाद चालू आहे, मस्त घेणार गाणं. मी तुम्हाला सांगते ना, वाचा. हा. आवा गाण्यात पेमेंट तयार आहे बरं का. पेमेंट आहे ते ऍक्च्युली सगळं भरलं. हा, कुठे हरिणीचे तुम्ही? पाडस. तिथे आहे तुम्ही कधीपासून. या. हरिणीचे पाडस व्याघ्र धरियेले मज लागी. बाबू त्या बाबू माने 150 रुपये. मज लागी जाहले तैसे देवा. आणि दुसरं 120 रुपये. हरिणीचे पारस व्याघ्र धरिये. राजू माने 200 रुपये. मक्त डाहले तैसे देवा. दशरथ पाटील 170 रुपये. हरिणीचे पारस व्याघ्र धरिये. भाई मोरे 200 देऊन टाका देवा. भाई मोरे 200. माझे किती बाकी आहेत? माझे 200 रुपये बाकी आहेत. माझे 200 रुपये बाकी आहेत काय? दिलं ना तिथेच बोललो मी. मला काय माहिती कोणाचं किती बाकी अरे ते काय पण बोलेल, तू कशाला वाचला? ऐका ना. हो ऐका ना हो, तुम्ही सांगा ना. ते दिलेलं मी वाचलं ते. हो सांगा ना, मग तुमची चुका सांगा ना मला. तुम्ही तरी काय विचारायचं? तुम्ही जरा कन्फर्म करून मग वाचायचं ना. कन्फर्म काय मध्ये तुम्ही आता मी कन्फर्म करू नाही, actually- माझे 200 कशा काय? मला माहिती. माझे 200 नाही आहेत. मला माहिती मी तुमच्या सॉरी म्हणून टाका ना. सॉरी नाही, तू आता माझा सगळा खर्च तू करायचा. मी पुढच्या वर्षी बरोबर माझ्या घरच्यांचा पण सगळं करतो. आता दे 1000 रुपये. अरे माझे नाईट 350 रुपये होते. पुढे 1000 रुपये देतो मला. तू आपलं ह्याला सांगून मी जा. खात्यावर जमा करते त्यांच्या. 50 रुपये फक्त. सॉरी हा, सॉरी. त्याच्या पाया पडता तुम्ही. ते माती खाली त्याच्या पाया बसा. झाला तेवढा तमाशा पुढे. आता चला पुढे. हो, बस, बस. नको देवराया अंत आता पाहू. मार ह्या कांगारूला कुठून तरी देवा. नको देवराया अंत आता पाहू. प्राण हा बबन्या. जाऊ जा घरी जाऊन झोपा ना. काकण आरतीला उठायची पण झोप. अहो काय चाललंय बाई तुमचं? मला एक गाणं धड बोलून देत नाही. काय एक मला अहो नाही, पोरांना सांगते काकड आरतीला काय करणार? उठायचं. मी ते कुरकुरतोय ते काय करते गाणं होत नाही माझं. अहो असं नाही, पोरांना सांगितलं ते काकड आरती टळून द्यायची ना. काकड ती महत्वाची की गाणं महत्वाचं? आता कार्यक्रम आता ठेवलाय तुम्ही. अहो नाहीतरी पोरं आळस देत बसलीत मेली. त्यांना काय कळते गाण्यातलं? ऐका ना, माझा कार्यक्रम फसेल हो अहो, सगळं. नाही नाही, काही फसणार नाही. वार्षिक अहवालात आपण तुझे फोटो टाकू ना. असं कसं फसेल? नाही, नको माझं मी आहे ना. ए, संपत जा. मेला सगळे संपत नाही. गाणं जातो आपलं जेवण जेवण जा पोरांनो. हा गा गा. हरिणीचे पाडस व्याघ्र धरियेले मज लागी जाहले जेवणाच्या रांगा लावल्या जा. रसमलाई तुला आवडते ना. हा, जा, जा, रांगा लाव जा. मग परत भांडू नको अशी. जेवण संपलं म्हणून आधीच सांगून ठेवतो तुला. कुठे झाला?
चला लवकर संपेल अरे रसमलाई. हे कार्यक्रम आपला. अहो, हे रोजचं आहे जेवायला मी राहू दे. हा गेला ऐका ना. तुम्ही पण जा जेवून घ्या. तुम्ही कशाला अनाउन्समेंट केली ऐका आणि ना. 1 मिनिट हे बघा तुमची बिदागी तयार आहे काळजी करू नका गो. हे घ्या हे घ्या 2,500 रुपये आठाण्याचे डॉलर भरलेत त्याच्यात बरं का? आठवण्याचं अहो $1 म्हणजे 140 आठवण येतो. $8 नसतो असं काय करता तुम्ही? काय नक्की भरला याच्यामध्ये? आहे की नाही नाविन्य? नाविन्य कसं आहे? बघा, काय? आता तुम्ही मोजत बसू नका. बरं चला जेवणाच्या रांगा लावल्या जेवण संपून जाईल. ऐका. चला चला रसमलाई खायला चला. माझा चला चला ए अहो, ज्योती चल ग. ज्योती, बापरे, उठ पोरांचा कार्यक्रम संपला. चला चला ऐका ना कार्यक्रम होता ना. हरिणीचे मरुदी जायला हरिणीचे पाच ऐका ना, ऐका ना मात्र नमस्कार मी निलेश अशोक गवारे. तर आज माझं एक कॅरेक्टर आहे, कधीच डायलॉग न विसरणारा अभिनेता. सर पहिल्याच वाक्यात पंच आलाच पाहिजे अशी लेखकाची खाज असते. आज बरेच विनोद पेरलेत, जसं की शिवाली आज अभिनेत्री आहे आणि पॅडी दादा एक संयमी दिग्दर्शक आहे. खरं तर सर मॅडम संयमाची परीक्षा सर तुमचीच आहे, कारण काल रिहर्सलला मॉनिटरच्या मागे जे बसलेले होते त्यांची झाली आहे. म्हणजे सर आता तुमची पाळी आहे सर. तयारीच होता. नाही सर भोगा आता. बेस्ट ऑफ लक. बस बेटा बस. कसं असतं तुला सांगतो, एकांकिका आहे ना हा अभिनयाचा पाया असतो आणि तुमच्या त्या टप्प्यावर तुम्हाला एक करेक्ट दिग्दर्शक भेटणं खूप गरजेचं असतं आणि तुझ्या नशिबानं आज मी तुला भेटलेलो आहे. नमस्कार मी निलेश गवारे सर. तू सर मग मी कोण तुझा ज्युनियर? तसं नाही सर, म्हणजे तसं नाही. नॉन सेन्स. एक सिनियर दिग्दर्शक बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं ना, एवढा कॉमन सेन्स नाही तुला? नॉन सेन्स. नाही सॉरी चुकलं सर. पण सर काय झालं ना, मला राहावलंच नाही सर. सर मी तुमच्या सगळ्या एकांकिका बघितल्यात सर. मग प्लीज मारायचं नाही प्लीज. नाही सर मला सर तुमच्याकडे काम करण्याची खूप इच्छा आहे सर. हा खूप लोकांना इच्छा माझ्याकडे काम करण्याची. सर पाय पडतो सर. एवढा नको रे पडू. पाय पडतो सर. पाय पडतो. एवढा नको. मी तुम्हाला ओळख करून देतो. ही शिवाली परब, आपल्या एकांकिकेची हिरोईन. आणि हा काय नाव काय म्हणलास तुझं? निलेश गवारे सर. परत सर असं काय सर केलंयस तू? स्वतःला सर म्हणून घेतोय. सर नाही म्हणायचा. नाही. हा जे नाव आहे ते सांगायचं. काय तुझं नाव? निलेश गवारे. हा तर हा निलेश गवारे. हाय निलेश. एक छोट हात नाही पकडायचा. आणि पहिले एक गोष्ट लक्षात ठेव, इथे सगळ्यांना दादा म्हणायचं. मला काय ना नाटकामध्ये मला फालतू लफडी केलेली अजिबात आवडत नाही, त्यामुळे सगळ्यांना दादा म्हणायचे. ओके पॅडी दादा. एक मिनिट मला नाही. मला दादा नाही म्हणायचं. काय दिग्दर्शकाला असं नात्यात गुंतवून ठेवलेलं मला अजिबात आवडत नाही. माझं कसं असतं, सगळं जिथलं तिथे असतं. हा जिथलं तसं काय तुला जर वाटत असेल ना अगदीच, तर तू मला पॅडी सर म्हणू शकतेस, किंवा अगदीच तुला वाटलं तर तू मला पॅडी म्हणू शकतेस, आणि अगदीच तुला वाटलं तर म्हणजे तू मला पॅडू असं पण म्हणू शकतेस. म्हणजे कसं होतं ना, त्याच्यामुळे एकदम अशी आपुलकी येते, म्हणजे अशी जवळीक भावना येते. ओके मी काय बोलतो पॅडू. पॅडू डायरेक्ट पॅडू नाही, ते आपलेपणा वाटतो ना सर. गरज नाही. नटांमध्ये आणि दिग्दर्शकामध्ये एक अंतर असणं गरजेचं असतं, तरच धाक निर्माण होतो. चला या सुरुवात करूया. या बसा. चला या. उठ तिकडे उठ. तिकडे बस. सोन्या तू इकडे बस. इथे बस. मी तुम्हाला एकांकिका. एक मिनिट. ही तुझी स्क्रिप्ट. हा सोन्या मस्त वाचा. हे गे रे तुझी. हे चला. तर एकांकिकेचं नाव आहे अतृप्त आत्म्यांची लटकणारी कलेवर. ओके वाच. सर मी वाचते. एकांकिकेचं नाव आहे अतृ आत्मांची लटकणार रॉकेलवर. सर
हिला कुठली वेगळी स्क्रिप्ट दिली का सर? संस्कृत आहे काही? नाही मला वेगळी आहे सर. नाही दोन्ही सेम आहेत स्क्रिप्ट. काय झालंय तिचं जरा वर्किंग जास्त झालंय. छान आहे, तू छान वाचलेस. छान टोनल क्वालिटी आहे तुझी. थँक्यू सर. आणि तुझ्या बोलण्यात अशा इमोशन्स अशा गच्च भरलेल्या आहेत. तर त्यामुळे आपण ही एकांकिका नको करूया. हां आपण म्हणजे तुझ्या टॅलेंटला वाव मिळेल अशी एकांकिका करूया. हां चालेल सर. दे स्क्रिप्ट तिकडे. इकडे दे. आपण हां ही दुसरी स्क्रिप्ट करूया. ही सोन्या तुझी स्क्रिप्ट. ओके. ही गेली तुझी स्क्रिप्ट. हां हां चला वाचा. हो. एकांकिकेचं नाव आहे चिमणी आणि पोपट. चिमणी आणि काय? पोपट. पोपट. वा काय आपण ती आधीची करूया ना सर? ती मी वाचली आहे सर. लेखकांनी खूप खोलवर विचार करून लिहिले सर. चिमणी आणि पोपट वाचलीस तू? नाही सर ते नावावरून कळतंय ना सर ते. मग वाच आधी वाच. ही स्क्रिप्ट आहे ना ती करिअर मध्ये खोल गेलेल्या एका लेखकाने लिहिलेली आहे. अरे हे लेखक मंडळी अशी दिवस रात्र एक करतात आणि एखादी संहिता लिहितात आणि तुम्ही लगेच ही नको सर ती नको सर. नाही पण सर कसं ना कसे सुन काय कसे कसे चिमणी नाही आवडत सर. नाही एवढं तुला चिमणी. मला शाळेत सगळ्याशी चिव चिव चिमणी चिमणी असं बोलायचं. मला नाही आवडत आपण चिमणी आणि ही नको करूया. ठीक आहे त्याची स्क्रिप्ट इकडे. आपण दुसरी स्क्रिप्ट करूया. हे तुझी स्क्रिप्ट घे. आणि ही सोन्या तुझी स्क्रिप्ट. ओके. एकांकिकेचं नाव आहे एका उन्हाळ संध्याकाळी. ऍक्च्युली सोन्या तुला सांगतो म्हणजे ही स्क्रिप्ट मी जेव्हा लिहिली ना खूप वर्षांपासून मला ही स्क्रिप्ट करायची होती. पण मला ना तसं कॅरेक्टर सापडत नव्हतं. पण ज्या क्षणी मी तुला बघितलं मला माझी नायिका ह्याच्यात दिसली आणि म्हटलं की अरे हीच आहे ती. हीच आहे म्हणजे सोनू. तुला काय होत आहे? गुदगुदल्या होत आहे तिला. बरं चला वाचूया. हा हो सर. मी वाचतो सर. हा या. एका उन्हाळ संध्याकाळी बर. पडदा उघडतो. हा रंगमंचावर अंधार आहे. ओके. हळूहळू मंद संगीतावर प्रकाश येतो. शबाश. मदन आणि राधा एका तळ्याकाठी पाण्यात पाय सोडून बसले. मदन हा राधा दॅट्स इट. या दिवसाची खूप वर्ष वाट पाहिली मी. मला हे रचवा तता ही ये आप न खरं सकत्र होत. हा भा सतर नाही आहे ना. सर माझ्यात असं काय आहेच नाही सर. नाही काय झालंय ना म्हणजे तिचं वर्किंग जरा जास्तच झालेलं आहे याच्यावर. बेटा ए सोन्या हा, सर. वर्किंग थोडं कमी कर. थोडं कमी ठीक कर आहे, ठीक आहे, वर्किंग. चालेल, सर. म्हणजे कसं हा अर्थ सगळ्यांना कळेल हो, हो, हो. त्याचं सगळं वाक्य. नाही राधा हेच खरंय. या शांत तळ्याकाठी किती एकांत आहे ना. फक्त तू आणि मी आणि ही शांतता. या शांत त्याची तभी ती वाटते पण मला. सर काहीच नाही सर हे असं काहीच नाही तर. वर्किंग थोडं कमी कर ना बाळा. थोडंसं ना. थोडं कमी कर वर्किंग. सर मला ना व्हेरिएशन सुचलंय. माय गॉड काय होतंय तुला? हिला गुदगुदल्या होता मस्त. बरं हा परत हा शबाश. हा या शांत त्याची तभी ती वाटते पण मला पण मला पण मला. क्या बात है, क्या बात ह्या शांततेची भीती कशी वाटू शकते कोणाला? टोन. काय वाचतोयस तू? कसं वाचतोयस?
अरे तिचा टोन कुठे, तिचा पीच कुठे, तिच्या पिचला मॅच कर ना यार तू. किती इमोशन्स टाकते ती. तिच्या पिचला मॅच कर, तिच्या पिचला मॅच कर. Yes, come on, घे हा हा हा. या शांततेची भीती कशी वाटू शकते कोणाला? इतकी निरव शांतता की उडणाऱ्या पक्षाच्या पंखाचा आवाजही ऐकू यावा. सर हे जरा कर्कश होतंय सर. मला शिकवतोयस? मला सांगशील? अरे हे स्टेज नोट आहे, कळलं ना? कळलं? हे करेक्ट आहे आणि तुला सांगितलं तसं करते. चल चल सुरू कर, चालू ठेव. हा करेक्ट आहेस. हा हा हा. धातोंडा तल्या तोंडा टपू टपू टाटे ही शांत तासोब तमो तळग हे ऊन येणार आहे. सर हे जे काय बोलली असं काही नाही सर. बघा सर काय माहितीये का, ही शांतता सोबत मोठं वादळ घेऊन येणार आहे असं आहे सर. आणि सर ना तुम्हाला अजून एक सांगतो सर. हे बघा सर, ती ओठातल्या ओठात पुटपुटते आहे ना सर, हा ही जवळजवळ बोंबलते सर. जा बस तिकडे, मी बघतो ते. जा बस तिकडे. सर मी घेऊ काय? घे ना बेटा, तू घे बिंदास. चालेल. ही शांत तासोब तमो सर व्हेरिएशन सुचलंय हा इकडे. हा सर. तळग हे ऊन येणार आहे. चल हा. मी काय म्हणतो सर, हिचा पीच आणि व्हॉल्यूम ना थोडा कमी करूया ना. बेटा काय सोन्या, काय झालं? सर आजपर्यंत सगळे मला माझ्या आवाजावरनं चिडवतात सर. नॉनसेन्स. सर मला अजून कळलं नाहीये पीच आणि व्हॉल्यूम मधला फरक सर. असं काही नसतं. मला त्रास होतो. तू जास्त त्रास करून घेऊ नको बेटा. हे बघ, पीच आणि हे जे काही बाकीचं आहे ना, पीच आणि काय म्हणली Volume. व्हॉल्यूम, याच्यामध्ये काही फरक नसतो. मला अजून नाही कळलाय तर वेडी असं असं काही फरक नसतो. सगळं सारखं असतं सगळं. हा तू करेक्ट आहेस, तू करेक्ट ओ सर काय बोलताय तुम्ही? काय बोलताय काय सर? सर प्राजक्ता माळी आणि विपुल काळे यांच्या सौंदर्यामध्ये जितका फरक आहे ना सर, तितका फरक आहे सर व्हॉल्यूम आणि पीच मध्ये. तू तुझं बघ ना. हा? त्या विपुल काळेच्या आणि तुझ्या मार्कांमध्ये किती फरक आहे ते बघ पहिले. दुसऱ्यांना शहाणपणा नको शिकवू. बरं खूप झालं, आपण एक काम करूया. आपण चला स्टँडिंग करूया. चालेल, हा सर. चल एक काम करा. हे 2 टेबल इकडे पुढे घ्या थोडेसे. हा हा आणि आता तुम्ही ओके. हा तुम्ही दोघे असे इथे बसलेले आहात. इथे? हा इथे बसले आहात. आणि हे तळ आहे. हा असं इमॅजिन करा की हे तळ आहे. ओके. तळ्याच्या काठी तुम्ही बसलेला आहात. हा. तळ्यात असे पाय सोडलेले आहेत तुम्ही. हा, हा. हा? क्या बात आहे. नुसतं म्हणलं तर असं झालं तिला. हा? तर आपण आता हा सीन करूया डायरेक्ट. चालेल, सर. चलो स्टार्ट. चलो रेडी. हा. अँड ऍक्शन प्लीज. राधा, दॅट्स इट. कित्येक वर्षापासून तुझी पीच काय सांगितलं? तिचा पीच मेंटेन कर. तिचा पीच कुठे? तिचा पीच. मग बोलायला लावू नका. नाही करतो. राधा, शाबास. दॅट्स इट. कित्येक वर्षापासून या दिवसाची वाट बघत होतो मी. वाट बघत होतो. राधा, अगं तुझा
डायलॉग आहे ना. हे वेड्या पॉज आहे तो तिचा. पॉज आहे, पॉज वर्क करते ती, पॉज आहे तिचा. सर मला वाटते ती विसरली आहे सर. ए काही विसरली बेटा, तू काही विसरली नाहीस ना. हा पॉज आहे की नाही तुझा? अरे कित्येक वर्ष ओळखतो मी तिला. हा पॉज आहे ना तुझा, है ना? हा नाही सर. सर ऍक्च्युली ना माझं थोडासा प्रॉब्लेम आहे पाठवतो तो शो. पाठांतराचा प्रॉब्लेम आहे तुझा. काय टेन्शन आहे, काही प्रॉब्लेम नाही. अगं मोठमोठ्या नटांचे पाठांतराचे प्रॉब्लेम असतात. माझंच घे ना. मस्त करतेस तू, मस्त करतेस. क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तू एक काम कर बेटा, तू माऊ ना, तू काय कर माहिती का, तुला जर आठवत नसेल ना तर तू असं स्क्रिप्ट हातात घे आणि तू बोलीस तरी चालेल. चालेल. तू तुझ्या वाक्याने सुरू कर. राधा, That's it. या दिवसाची कित्येक वर्ष वाट बघतोय मी. हे रबरच नाही वाटत आहे. आपण रबरच एकत्र आहोत ना. की हा बास आहे. सर खराला रबर बोलते सर आणि भासला ब्रास बोलते सर. सर सॉरी सर. नाही म्हणजे मी सॉरी सर. सर ऍक्च्युली ना ते असं ऍक्टिंग करता करता असं वाचायला नाही जमत मला सर. प्रॉब्लेम आहे सर. आपण एक काम करूया, म्हणजे जरा प्रॉब्लेम होतोय पाठांतराचा, तर आपण एक म्हणजे हे स्क्रिप्टच चेंज करूया. सर त्यापेक्षा कास्टिंग बदलूया सर. हाच विचार त्यांनी केला असता तर काय कळणार आहे आता. तर आपण एक काम करू, आपण आहे ना एक 30 ते 35 मिनिटाचं माईम म्हणजे एक मूकनाट्य करू, म्हणजे काय प्रॉब्लेमच येणार नाही. चालेल? चालेल सर. हा. सर पण ना तुम्ही मूकनाट्याची स्क्रिप्ट मला आजच्या आजच द्या, म्हणजे मी उद्या चोख पाठांतर करून येईन. काय हवंय तुला? मूकनाट्याची स्क्रिप्ट सर. सर म्हणजे कसं, मी आज सगळे डायलॉग पाठांतर करेन, उद्या फक्त तुम्हाला याच्यावरच काम आहे, माझ्यावर इल्ले इल्ले. काही होणार नाही तुझं, काही होणार नाही. आयुष्यात माती आहेस तू, माठ आहेस, माठ. नॉनसेन्स. आले एकांकिका करायला. मित्रा सॉरी यार, म्हणजे तिच्यामुळे मी खूप आदवा बोललो तुला. खरं तर तू बरा नट आहेस. म्हणजे ठीक आहे सर, ठीक आहे सर. तुम्हाला वाव दिसला ना सर. नाही पण नुसता चेहरा बघून किती वेळ सहन करणार ना. अरे मुळात काहीतरी पाहिजे ना. चला आड्यातच नाही तर पोरात कुठं येणार. निघ तू इथनं, निघ निघ निघ. काय नाही म्हणत. माझं काही चुकतंय का? तुझं काही नाही चुकलंय, माझंच चुकलंय. कळलं ना. मी कास्ट केलं तुला, हे माझंच चुकलंय. आता काय करतो, तुझा जो फ्रॉक आहे तो मी घालतो, ह्याच्या शेजारी असा इथे तळ्याकाठी बसतो आणि असे तळ्यात असे पाय सोडून बसतो. ठीक आहे, निघ आता तू निघ. मग आयडिया आहे. काय? तुम्ही दोघं ऍक्टिंग करताय ना, हा. मग यावेळेस डिरेक्शन मी करते ना. निघ. सर पिच तिचा. निघ. तेजा मित्रा. अरे कॉंग्रॅट्स यार. थँक्यू यार, थँक्स फॉर कमिंग यार. प्रिया ये मेरा यार निमेश. अरे एक मिनिट वहिनी, यू लुक स्टनिंग. हे निघ ना. अरे मी कॉंग्रॅट्स. अरे गर्दी झाली आहे खूप. तू निघ, तू निघ. मी कॉंग्रॅट्स कर. अरे नाही असू दे. काही आरबीर नाहीये माझा. हे लक्ष देऊ नको. एक नंबरचा भुक्कड आहे. काही लक्ष देऊ नको त्याच्याकडे. अरे तेजस भाई. अरे मोठा बा खेम छो. Thanks for coming. हॅलो भाभीजी. अभी एक फोटो घे, फोटो. हे ऐक ना. हे चल ना. नंबर द्या ना, फोटो पाठवतो. अरे मला पाठव ना, मला पाठव. अरे असू दे ना. अगं नाही, त्याला जायचंय. हा माझा खास मित्र आहे. खास गुजरातवरून आलाय. त्याची बुलेट ट्रेन चुकेल. जात नाही ना, मला जेवण नदी. नाही. न जेवताच जा, न जेवताच जा. जेवायचं नाही आता. ओके ओके. भाभी गुजरात नवरात्री में आ जाओ. आम्ही दोघे येऊ आम्ही. कुलदीप रिक्वेस्ट आली तर एक्सेप्ट करू नको. अगे
हे फालतू आहेत काय सगळे? तुझे सगळे मित्र तुझ्यासारखेच कसे आहेत रे? वाचवा वाचवा! अरे मी प्रिया तुला सांगितलं होतं लाल लाल कपडे घालू नको म्हणून. कोण आहे ही? अगं लग्नाच्या दिवशी विधवा करेल तुला. किती फणी आहे जिजू. काय फणी? हे प्रिया, ही कुठली मैत्रीण आहे का तुझी? जरा ओळख करून द्या आमची. ही ना माझी लहानपणीची मैत्रीण आहे वनिता. पण कशी आहेस तू? किती वर्षांनी भेटतोय आपण. I missed you. I missed you too. लागला? लागलं नाही, लागले. कशी आहेस तू जम्बो? मी मस्त आहे मिनी. एक मिनिट काहीतरी चुकतंय. तुम्ही बऱ्याच वर्षांनी भेटलात ना. मी सांगतो, ही मिनी असेल आणि तू जम्बो असशील. किती कागाऊ काय हा. कग ना कग्न कऊ दे. करोबर करळ करते. हे काय बोलताय तुम्ही? ही कुठली भाषा आहे? इट्स अ कोड लँग्वेज. नाही नाही, पण बहुतेक मला कळते ती. स्वतःला किती किडशाना समजतोय हा. अरे दीडशाना काय बोलते? नाही, आता तू बोलली स्वतःला किती दीडशाना समजतो. मला कळलं. नाही, आमची कोड लँग्वेज आहे ती. तुला नाही कळणार. अगं मला कळते. हे प्रिया इकडे, मला ना ही भाषा कळते. ही कोड लँग्वेज नसू शकते. हे चुकीचं आहे. हे बंद करा तुम्ही. मला कळतंय. अरे हसताय काय? तुला काय काटतं? त्याला कळत असेल. त्याला नाही कोण आहे काटत. त्या? कोंडावरून तर किंडोकच काटतोय मला. अरे ही कुठली कोड लँग्वेज आहे? तुम्हाला कळतंय का? तुम्ही ना फक्त सुरुवातीला क लावताय. बाकीचं सगळं सेमच आहे ना. आणि मला सांगा बाकीचा शब्द ना तुम्ही क लावताय, क्रियापद शेवटी तसंच ठेवताय असं का? तीच तर गंमत आहे ना. त्याच्यामुळे कळत नाही आम्ही काय बोलतोय. अगं बाळा प्रिया, त्यामुळे ना ते जास्त कळतंय. कळत कसं नाही? जिजू काय क कंकच कसं आहे? कॉन्टॅक्ट मध्ये काय आहे की नाही? प्रिया, पंकज कोण आहे? हे याला कळलं. अगं मला कळतच आहे ना आधीपासून. काय कळलं? अगं मला कळतं ना पंकज कोण आहे. जिजू तुम्ही संशय घेताय जम्बोवर. कंबो कंकच काय काईट होता? कोणा कजेसिव्ह होता. पण किंवा पाड क्रेम करायचा तुझ्यावर. आपण कोणावळ्याला गेलो होतो. केवढा कडत होता. तुझं कग्न कोडलं म्हणून. प्रिया इकडे हे बघ, मी तुला पुन्हा एकदा सांगतो. हा, तुम्ही जे काही बोलताय ना ते मला कळतंय. मला कळतंय ते. ते नाही कळत. आम्ही लहानपणापासून असंच बोलतो. कोणाला नाही कळत. असं तुमच्याकडे ना त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. तुम्हाला अरे मी कसं सांगू हिला? काही पण बोलतोयस रे. चल आपण फोटो काढू. फोटो एक फोटोग्राफर. आलो. आला. हा बघ याला तुमची भाषा कळली. म्हणजे इकडे सगळ्यांना कळते ही भाषा. ही त्याला कळलं, तो आला. आता तरी मान्य करा. फोटो काढू ना. कॅडम करा, कवळ कुबेरा ना. बघू आता परत बोलला तो बोलला. भाषा बोलला तो. किचिक किचिक. जिजू माना उचलून घ्या. मी तुला का
आमची पैस लागली होती. जिचं लग्न आधी होईल तिचा नवरा तिच्या लग्नात दुसरीला उचलून घेऊन फोटो काढेल. अगं ए ऐक ना, ही पैज नाहीये. हा तुझ्याकडे बघून लेखकाला सुचलेला पंच आहे फक्त. हा कळलं ना? हे विना हे बालिश होत आहे रे. तेजस काय? घे ना उचलून. अरे ए, मी नाही रे. किती आहे? मी नाही घेणार आहे. झेपणार नाही मला. माझी शपथ आहे तुला. ए मी नाही घेणार आहे. केवढं आहे? मला नाही झेपणार आहे. तुला कोल्लेले कंकज किमला जातो. केवढा कीट आहे तो. त्याचे कंड बघितले. बघितले बघितले. हा सगळे कंड माहिती आहेत मला त्याचे. कंड बघितले का? कंड. ए मी काय म्हणतोय ही कोड लँग्वेज आहे ना. कोड लँग्वेज आहे ना. मग निदान हे हातवारे करू नका ना. हातवारे केल्यावर कळतं ना मला. मगाशी तू बोललीस हा बिंडो काय. मला कळलं. तू म्हणाल मला कळलं. नाही कळत तेच तर सांगते मी तुला. मला घे ना उचलून. अरे घे ना. ठीक आहे मी हिला उचलून घेतो. हा, मी हिला उचलतो. ए ऐक, मी हिला उचलतो. नंतर मला उचलायला ना त्या पंकजला बोलावतो. जिमला जातो ना. याला कसं कळलं? कोण पंकज? काय बोलतोयस तू? काय हे? हा जीजू आता अति होत आहे हा तुमचं. माझं नाही तुझं होतंय अति. कळलं ना? ए आणि मला एक सांग, मी तुझ्या लग्नात येऊन तुझ्या नवऱ्यासमोर हे असं बोललो तर चालेल का तुला? प्रिया अगं हिला आवर सगळे बघतायत. अगं अरे तू मूर्ख आहेस का? तू हा विषय कशाला काढला तिच्या समोर? का? तिचं लग्न मोडलंय भर मंडपात. असं का सोडून गेलास मला भेटल्या? भर मंडपात मला का सोडून गेला भेटल्या? ए प्रिया प्रिया हिचं बिटल्या नावाच्या मुलासोबत लग्न ठरलं होतं. बिटल्या नावाचा मुलगा जर सोडून जात असेल ना तर माणसाने स्वतःची लायकी ओळखावी. प्लीज यूज द कोड लँग्वेज. ती कळते सगळ्यांना. मी नाही वापरणार. तुम्ही वापरा. कोड लँग्वेज वापरायला सांगा. बच्चू नाग माझी बाबडी. उठ बरं चल. आपण काय वेगळे होत का? हा तुझं दुःख माझं दुःख आहे. हो की नाही? माझं लग्न तुझंच समज है ना. माझा नवरा तुझाच समज. ए प्रिया हे काय बोलते तू? आवडलं तुला? पाहिजे घेऊन टाक. पाहिजे म्हणजे ए घेऊन टाक. मी काय टॉवेल आहे का? खरंच घेऊन जायची मला. असं करावं लागतं. ये ना इकडे. हात ठेव तिच्या खांद्यावर. ओ दादा फोटो काढा ना पटकन. दादा या लवकर. ऐक नाही बने फोटो नको. मी खांद्यावर हात ठेवतो. फोटो नको. ते आयुष्यभराची आठवण राहील. ते मला नको आहे. अरे असं करावं लागेल. ट्रॉमा मध्ये ती डॉक्टरांनी सांगितलंय तिला ना असं जाणवू द्यायचं नाही की तिचं लग्न नाही होऊ शकत असं. का ती रोज आरसा बघत नाही? तेजस ठीक आहे ठेवतो. ठेवला घे ठेवला. अरे जीजू आता टायटॅनिक. हे कसं कळतं? ट्रॉमा मध्ये हे टायटॅनिक वगैरे कसं कळतं? अरे यार हे प्रिया हे काय यार. आता मला कळलं टायटॅनिक पुढच्या बाजूने कशी खाली गेली ते. आता कसं वाटतंय तुला मिनी? ठीक आहे ना आता? जीजू आता मला सगळ्या रसम करायच्या. मी काय म्हणतो मेदूवडा, आमच्या सगळ्या रसम झाल्यात. आमचं रिसेप्शनही झालंय. आता आम्हाला घरी जाऊन झोपायचंय. झाला तेवढा तमाशा पुरे झाला. तुम्ही या ना प्लीज. नाही मला आता परातीत सुपारी घालायची आहे. प्रिया हिला जेवायला पाठव. मी गंगाळी निला. आता माझं डोकं फिरतात. मारी निला. ऐक हे बघ आपण करणारच होत ना हे रिसेप्शन नंतर. तिला करू दे ना. काय फरक पडतो? मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्राजू ते घंगाळा आण ना. थँक्यू प्राजू. थँक्यू. ऑल द बेस्ट. जीजू बसा. हे असं बसा. हे अति होतंय यार. हे काय असं थोडी असतंय.
नवरा बायकोच्या मैत्रिणीसोबत हे शोधतोय काहीतरी. हे फक्त स्किट पुरतं लिहिलेलं वाटतंय. शे, हे काय अगं काय करते? माझा हात नको ना. अगं हात तो. अगं हात. आई शपथ, माझा हाड. जीजू तुमचं बोट. ए प्रिया, अगं हिने बोट मोडलं माझं. बोट मोडलंस तू. काय जीजू तुम्ही पण ना किती पॅनिक होता. मला काय चक्कर वगैरे येत नाही. थोडासा प्रँक केला. खोटं बोट आहे बघा. मला आत्ता कळलं तो कबीर सिंग तुझ्या मागे का धावला ते. हा? काय हा? आता तू मेलीस. मी 3 म्हणायच्या आत इकडनं पळ, नाही तर तू मेलीस. केक नाही. को नाही. की चला बोला कुठे जायचंय? चला बोला कुठे जायचंय? मला आता पिक्चर मध्ये जायचंय. लय दिवस झालं हेच करतो. वनिता पण पिक्चर करायला लागली. मी कधी करणार? आता इकडे आहात ना? हा, आता बस मध्ये आहात ना? हा हा हा. मग इथलं सांगा ना कुठे जायचंय? बाबुलनाथ. इतक्या ठिकाणी जायचंय? नाही नाही, फक्त बाबुलनाथला जायचंय. फक्त बाबुलनाथ? हा बाबुलनाथ. बाबुलनाथ. तुम्ही तिकीट टाईप करून दिलं? मी कंडक्टर आहे. मी टाईप करीन नाहीतर काय पण करीन. हा हा. बस सुटायला किती वेळ आहे? बस सुटायची तेव्हा सुटेल. पॅसेंजर आले ना की बस सुटेल. आता तुमची सुटायची वेळ. मस्त सुटून परफॉर्म करा. अरे एका जहागीरदारीमध्ये लयच कॉन्फिडन्स झाला. नाही ही मनाली वाटली कोण? मनालीला काय समजतात काय हे लोक? थांब मला चढू दे. अजून सुटली नाही बस. कधी सुटणार? नाही तो कोण आहे बुटक्या? काय समजतो तो बुटक्या स्वतःला? नक्की कोण? दोन आहेत. नक्की कोण? नाही एम्प्लॉई आहे म्हणून ह्या मनालीने सगळं ऐकून घ्यायचं का? हा? अरे बापाच्या जागेवर बॉस झालाय तो बुटक्या. आला मोठा शाणा. मॅडम जरा हळू बोलाल का प्लीज? सॉरी. इट्स ओके. अरे बापा, तू कोण आहेस रे मला हळू बोल सांगणारा? तू कोण आहेस मला हळू बोल सांगणारा? नाही बोलणार. गो टू हेल. बाई तुम्ही वेगळाच हेल लावताय. कळतंय का तुम्हाला? मी फक्त म्हटलं हळू बोला, एवढंच म्हटलं. नाही बोलणार मी. मला नाही बोलायचं आता. हळू बोल. काय करणार आहेस तू? काय करशील? काय सांग. काय करशील? मी काय करेन? मी सध्या ढेकर देऊ शकतो. जरा अजीर्ण झालं तेवढंच करू शकतो. हे बघा मॅडम, तुम्ही उगाच ना तुमच्या बॉसचा राग माझ्यावर काढताय. कळतंय का? मला हे तेच म्हणायचंय. बॉस काय? तुला कसं कळलं मी बॉस बद्दल बोलते ते? ओके, 1 मिनिट. म्हणजे तू माझं बोलणं लपून ऐकत होते? नाही. मी कसं काय केलं तुमचं बोलणं? अहो तुम्ही बोलत नव्हतात, जवळजवळ केकाटत होतात बाई. काय म्हणाला? हा म्हणजे 10 वाजता गरबा बंद करायचा आहे म्हणून शेवटचे 10 मिनिटं बँजोला कसे जीव काढून वाजवता तसं चाललेलं जवळजवळ तुमचं बाई. मी कशाला? ते सगळं जाऊ दे, मी केकटणं वगैरे, पण तुम्ही मला फॉलो करताय असं वाटतंय. मी का फॉलो करेन तुम्हाला? नाही. तुम्हाला फॉलो करायला तुम्ही द ग्रेट प्रसाद खांडेकर आहात का? कोण आहे? ते नाहीये महत्वाचं. ते महत्वाचं विषय नका सोडू. कोण आहे ते सांगा. ऐका ना बाई, हे बघा, ऐका, हे बघा, तुम्ही उगाच त्रागा करून घेताय. जरा शांत. अंगचटीला यायचं नाही. नाही हो, अंगचटीला यायचं नाही. हात नाही लावायचा. अंगच हे बोटसाठी पण नाही झालं. मी फक्त मी धीर देतो तुम्हाला. मी मागितला धीर तुमच्याकडे? हा, कोण आहोत कोण आपण? आपलं नातं काय आहे? मी प्रेयसी आहे का? मी म्हणलं केलंय का तुम्हाला? काय नातं आहे आपलं? आहे का कोणी मी तुमची? बाई उगाच बाई उगाच तुम्ही भडक. शांत व्हा बाई. चटीला येतोय बाई. शांत व्हा. मी शांतच आहे.
नाहीये, मी शांत आहे. मनाली किती शांत आहे ना, अजून तुम्ही अनुभव नाही घेतलात. मनालीने शांततेचा उच्च अंक गाठलाय. घरी आहे ना, घरी मला शांततेचं प्रतीक म्हणतात, प्रतीक. मी शांत आहे, मी शांत आहे, मी शांत आहे. बाई ओरडू नका, दुसराच एपिसोड आहे. आताच आवाज द्यायचा, आताच जॉईन केलं तुम्ही एकतर. मी शांत. हा तुम्ही एक काम, पाणी देऊ? पाणी तुम्हाला पाणी मी ठरवेन काय करायचं ते. मी पाणी पिएन, नाही तर पाण्याने सगळी अंघोळ करेन. काय करताय काय मी ठरवेन काय करायचं ते. बाई तुम्ही नका मला सांगू. मी तिथे बॉस डोकं खातो, तिथे लोक डोकं खातात. बाई तुमचे 50 रुपये पडले. 50 रुपयात मला विकत घ्यायला निघालायस तू. काय बोलताय? 50 रुपयात विकत घ्यायचं ठरवलंयस मला. मी का विकत घेऊ तुम्हाला? आठवड्यात 4 दिवस तुम्ही सहन होत नाही, विकत घेऊन काय करू? काय ऐका ना. अरे चल, अहो हे माहितीये तुम्हा पुरुषांची आयडिया ना मला चांगलीच माहितीये. एखादी माझ्यासारखी अशी सुंदर स्त्री दिसली, काय केलं? काय केलं? नाही दातात अडकलं होतं बाकी. माझ्यासारखी एखादी सुंदर स्त्री दिसली की तिला म्हणायचं, एक्सक्यूज मी मॅडम, तुमचे 50 रुपये पडलेत. मग ती बिचारी काय करणार? हो थँक्यू सो मच, किती प्रामाणिकपणा आहे तुमच्यात, असं ती म्हणणार. मग तुम्ही तिच्याशी गप्पा मारणार, तिच्याकडनं मोबाईल नंबर घेणार, तिच्याशी असं खिदळणार, चॅटिंग करणार, तिला भेटायला बोलवणार, मस्तपैकी लग्नाच्या बाता मारणार आणि मग मज्जा मारून तिला सोडून देणार. 50 रुपयात एवढं सगळं करतात लोक? बाई हे माझेच पैसे होते, सॉरी माझी चूक झाली. है ना, बरोबर ना, बरोबर. आता कसे तुमचे निघाले पैसे? बाई तुम्ही आल्यापासून का ओरडता माझ्यावर? आपला काही संबंध आहे का? हो, आपला संबंध आहे. काय? आपण एकमेकांचे सहप्रवासी आहोत. सहप्रवासी का? मांडीवर बसलोय तुमच्या मी. काय बोलताय? काय बडबडताय? हे बघा मॅडम. मॅडम का काय नातं आहे आपलं? नाही म्हणजे तसं मॅडमचं नातं आहे माझं तुमचं. आपण काय ऑफिस मध्ये बसलोय, तर टुडे इज अवर अजेंडा असं काही झालंय आपल्या? मॅडम काय मॅडम? ओके फाईन. हे बघा मिस काय इथे शाळा चालू आहे? मी शिक्षिका आहे का तुझी? तू विद्यार्थी आहेस का माझा? छेडी लागे छम छम विद्या येई असं काही चाललंय का इथे? करते का मी? मिस ते तिथे शाळेत. मी तुला कोंबडाई व्हायला सांगितलेलं नाहीये. बरं तो होऊ शकत नाही का? एवढी ढेर वाढून ठेवली स्वतःची. मिस म्हणतायत, मॅडम म्हणतायत. हे बघा ताई. काय ताई? भैया मेरे राखी के बंधन को निभाना. येता तुम्ही रक्षाबंधनला येता माझ्याकडनं राखी बांधून घेता, मला गिफ्ट देता. ताई काय ताई? माय लेडी आहे. बरं आहे. सी माय लेडी. जीभ कशी झडत नाही रे तुझी? लेडी काय लेडी? घरी आई बहिणीना लेडी म्हणतोस का? ए आई लेडी, ए मावशी लेडी हाय असं म्हणतोस? सटवे काय बोलू माइंड युअर लँग्वेज. एक स्त्री इथे उभी आहे, पुरुषासारखा पुरुष तू बसून राहिलायस. काही एथिक्स आहेत की नाही? हे थिक करत नाही तुम्ही. या पंचला त्याने 3 तोफांची सलामी दिली बघ. अरे ती सलामी देण्यापेक्षा ती तोफ हिच्यावर टाक ना. काय म्हणाला? बाई मी फक्त एवढंच बोलतो, हे तुम्हाला बसायचंय मग आधी सांगायचं ना, मी उठलो असतो. एवढं कशाला करायचं? ठीक आहे तुम्ही बसा, मी उभा राहतो. या का बसा? मी कोण आहे? म्हणजे दुबळी आहे मी. मी स्वतःच्या पायावर उभी नाही राहू शकत? हे बघा, एवढं सुद्धा करू शकते मी. मला नाही सिंपथी दाखवायची, स्त्री दाक्षिण्य उगाचच. माझं चुकलं, तुम्ही उभ्या राहा, मी बसतो. ओके. लाज वाटते का? लाज ऑर्डर सोडताय तुम्ही माझ्यावर? ऑर्डर सोडताय तुम्ही माझ्यावर? बसा काय बसा, उभ्या राहा. तुम्ही कोण आहात माझे? मरो मी जातो इथून, मला जायचं. जाड्या थांब. हे आता डायरेक्ट होतं जाड्या बिड्या, म्हणजे बुटका काय तो कोण कळलं नाही, जाड्या डायरेक्ट होतंय. मग तुला काय हडक्या बोलायचं? आपण कशाला? अरे तुझं नख तरी आहे का हडकं? जाड्या आणि हडक्या कशाला बोलताय तुम्ही? बोलायचं तर ओ थांबा ना, एवढं बोल ना. मला नाही थांबवायचंय तुम्हाला. मी जातोय ना. पण मग जा, मी कुठे धरून ठेवलंय? बाई तू
मरू मी जातो, मला थांबायचं. बसा. मी स्वगत बोलतोय माझ्याशी, तुझ्याशी नाही बोललोय. बाई, का छळताय? बघा माझं तर ना डोकं फिरायला लागलं, तुम्हाला सांगतोय. मग तुम्ही काय करणार? मारणार मला? हे हात का उचललाय? नाही नाही नाही, मला मारणार. अहो नाही. कानाखाली मारणार माझ्या. अहो मी कसा हात हे काय केलं? अहो मी नाही हात उचलू शकत, मला माझ्यासाठीच हात उचलायला कंटाळा येतो. एकदा उचललेलं खाली ठेवलेला हात मी परत नाही उचलत लवकर. खास पण अगदीच सहन नाही झाली तर उचलून मी हे करतो. मी कसा हात उचलेन तुमच्यावर? नाही, पण मनात इच्छा असेल ना, या सटवीला ना चांगला धडा शिकवायचा, चांगली सणसणीत कानाखाली मारायची, असं तर मनात येत असेल ना तुमच्या. नाही नाही, होऊ दे, सगळं तुमच्या मनासारखंच होऊ दे. तिकडे घरात नवरा माझी मुस्कटदाबी करतो, हा बॉस बॉस ऑफिस मध्ये मुस्कटदाबी करतो, इथे तुम्ही सगळे माझी मुस्कटदाबी, या मनालीची ना नुसती मुस्कटदाबी मुस्कटदाबी नुसती मुस्कटदाबी करून ठेवली. मुस्कट फोडी का? बस इकडे, बस मत बस इकडे. आवाज काढायचा नाही. चेचिन 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 आवाज काढला सर, एकदम आवाज बंद. मनाली 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 कुल्लू मनाली. एक शब्द काढायचा नाही तोंडात, आवाज बंद, आवाज बंद. दुसराच आठवडा चालू आहे. चालेल, आवाज वाढवणार मी, चालेल, मी आवाज वाढवणार. रडायचं नाही, पाणी आत घे, पाणी आत घे, आत घे पाणी. रडायचं नाही, पाणी आत घे. आवाज नाही काढायचा, एक शब्द काढायचा नाही. अन्याय अन्याय मनाली 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 मनाली. काय म्हणाली? हा म्हणाली, काय म्हणाली? तुझ्यावर काय टवळे, माझ्यावर अत्याचार चाललाय. तिकडे बायको घरी छळते, शेजारी छळते, मच्छीवाली बोलू नको, भाजीवाली बोलू नको, कामवाली बोलू नको, सगळे मला हरतूड करतात. तिकडून पाहून इकडे आलो तर हे बेडूक. ड्राव काय ड्राव? बेडूक आहेस? ड्राव काय करते? बेडूक आहेस? ड्रायव्हरला सांगते, आवाज बंद. आवाज बंद म्हटलं, आवाज एक शब्द काढायचा तोंडातून, कळलं? शब्द काढायचा तोंडातून. रडायचं ना, डोळे पाणी आत घे, पाणी आत घे, पाणी आत घे. चलो तिकीट 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 द्या. आवाज खाली कर, खाली कर आवाज. एकदा जागीरदार माईक कान पडीत, तरी जागीरदारी बाहेर करेन. आवाज खाली कर. तिकीट कुठला? मग हे काय मगाशी बारशेची हे दिलीस, पत्रिका दिलीस बारशेची? मी घेतले ना तिकीट. आता कोण आलंय नवीन? ही आली ना, हिला विचार, चल हिला विचार. तुम्हाला काय हवंय? एक पाली हिल द्या. हा पाली हिल सगळं तू घे, सगळं पाली हिल तू घे. मग पाली हिलची लोक कुठे जाणार? पाली हिल घ्यायला आली ह्याच्याकडे. पाली हिलचं तिकीट हवंय ना, मग बोल पाली हिलचं तिकीट द्या, बोल. एक हिल्ली पाली. हिल्ली पिल्ली कुठली? बापाने बांधलं हिल्ली पिल्ली? बापाने बांधलं का हिल्ली पिल्ली? पाली हिल बोल. रडायचं नाही, पाणी आत घे, पाणी आत घे. रडायचं नाही, पाणी आत घे, बोल. पाली हिलचं तिकीट द्या. एक पाली हिलचं तिकीट द्या. दे, पाली हिलचं तिकीट दे. काय कर्णाची औलाद? पैसे कोण बाप घेणार का? पैसे कोण घेणार? माझ्याकडे पैसे मागितलेस ना, पैसे माग, पैसे माग. पैसे द्या ना. काय भिका मागतोय? सरकारी कर्मचारी आहेस ना, रुबाबदारपणे माग, पैसे माग. व पैसे द्या ना. पैसे अशा आवाजात बोलतोय, असा आवाजात बोलतो पैसे. रिस्पेक्ट देऊन बोल तिला, बोल. मला पैसे द्या. तिकी 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 कालू तिकी. किती विचारायचे असेल ना, मग किती तिकी काय तिकी? किती राबा राबा. हा शेवटपर्यंत राबायचं. 12 आहे ना, 12 बोल. 12 देती हूँ. हिंदी कशाला हिंदी कशाला बोललीस तू? इकडे बस, जाशील खिडकीतनं बाहेर. इकडे बस, तुमचा फोडून बघा. इकडे बस. हिंदी कशाला बोललीस? मग होतील ना तुमचे वाद. हिंदी कशाला बोललीस? इकडे बस, इकडे बस. हिंदीत बोलणार आहेस? खूप बोलताय तुम्ही मला. पैसे दे, पैसे दे.
इथेच ठेवले होते. शोध शोध, अख्ख्या पर्स मध्ये संसार घेऊन फिरतेस. शोध. मग क्लिप मिळते, मग माझ्यावर राग करते. तुझा क्लिप मिळते, माझी काय चूक? तुझ्या क्लिप मिळते ना, माझी काय चूक? महत्वाचे कागदपत्र तिकडे कपाटात ठेवून द्यायचे, इथे आपलं पावडर पिवडर लावायची ठेवून द्यायची. आमची काय चूक आहे याच्यात? अगं ती चिक्की वितळली ग, गुळ बाहेर निघालाय. फेक ती चिक्की आता. तेच ठेवलं होतं मी. इथे सर 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 काय शिकवणीला येतेस माझ्याकडे? शिक्षक आहे मी तुझा. सर काय सर? सर नाही. दादा दादा आहे? रक्षाबंधन करतेस? तुझी मारामारी झाली की मी जातो तिकडे सॉल्व्ह करायला. तुला वाचवतो मी. काय बोलत मिस्टर? हा मी मिस्टर, तुम्ही चल आपण जाऊया घरी. काय जाऊया? बस इकडे. हे माझे पैसे आहेत. मगाशी हे माझे पैसे आहेत हे माझे. आणि मी ते चपाती सोबत खाल्लाय. अरे पैसे खाल्ले. दुनिया खाते, मी खाल्ल्यात. काय दुनिया खाते पैसे मी खाल्ले. तिच्याकडे पैसे नाही आहेत, तिकीट नाही, बाहेर काढ. नको नको, मला जायचं बाहेर काढला. मला शॉपिंग करायची. मला पालेला जाऊ दे. बाई बाहेर वा. लगेच बाहेर वा. जर का माणूस तुम्ही नुसती घाल, लगेच बाहेर वा. बाहेर काढ, लगेच बाहेर वा. माणूस काय आहे की नाही? हे घे हिचे पैसे, हिला तिकीट दे. दे हिला तिकीट. दे तिकीट दे हिला. पाली हिलचं. एक पाली हिल का लगेच फाडून मला टाईप करून, हिला फाडून टाईप कर. टाईप कर. एक पाली हिल. दे तिला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. उपकार केलेस हा, मनालीला तिकीट देऊन उपकार केलेस. आता पुन्हा विचारायला येऊ नकोस तिकीट काय ते. का सगळा समाज भडकलाय काय माहिती. दादा बस पंप हाऊसला थांबेल का हो ही? कंडक्टर आहे मी. कंडक्टर आहे. मला कशाला विचारतो? कंडक्टर आहे का मी? एवढे का रागवले तू? आई आहे का मी तुमची? मुलगा आहेस का तू माझा? सांग सांग म्हणतेस. मनाली ह्याच्यासाठीच बसले का इकडे? मनालीला काम करतेच नाहीये काही. हे का रागवलेत ते का? दादा ते पंप हाऊसला जाणार का ही बस? आधी त्याला विचारलंस ना? कंडक्टर मी आहे तरी त्याला विचारलंस ना शहाणपणा करून. आता मला का विचारतोय? त्याला विचार ना. त्याला विचार ना. मला विचारतोय. मोठा आलाय मला विचारतोय. तू काय बघत बसलायस? वाजव ना. नॉनसेन्स करत नाही काय? तू काय झोपत असस? वाजव. सीट संपलंय.